श्री स्वामी समर्थ सारामृताचा 9वा अध्याय हा अत्यंत चमत्कारी आणि स्वामींच्या भक्तांवरील अलोट प्रेमाची साक्ष देणारा आहे. या अध्यायातील मुख्य कथा एका निष्पाप भक्ताची आणि त्याच्यावर ओढवलेल्या संकटाची आहे. खाली या अध्यायाचा सविस्तर सारांश दिला आहे. श्री स्वामी समर्थ सारामृत वजा अध्याय 9. अध्यायाचा प्रारंभ. अध्यायाच्या सुरुवातीला स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाचे महत्त्व सांगितले आहे. जे भक्त अंतःकरणापासून स्वामींचा धावा करतात त्यांच्यासाठी स्वामी नियतीचे नियमही बदलू शकतात, हे या अध्यायातून स्पष्ट होते. मुख्य कथा. एका गरीब भक्ताची श्रद्धा. या अध्यायात एका गरीब भक्ताची कथा येते, ज्याच्यावर एक गंभीर आरोप येतो. तो भक्त निर्दोष असतो, परंतु परिस्थिती त्याच्या विरुद्ध असते. त्याला राजदंड, शिक्षा होण्याची भीती असते. अशावेळी तो अक्कलकोटला धाव घेतो आणि स्वामींच्या चरणी लोळण घेतो. स्वामींची लीला. तो भक्त जेव्हा स्वामींना आपली व्यथा सांगतो तेव्हा स्वामी त्याला अभय देतात. स्वामींचे शब्द अमोघ असतात. ज्यावेळी त्याला न्यायालयात नेले जाते तेव्हा स्वामींच्या कृपेने असा काही चमत्कार घडतो की सत्य जगासमोर येते आणि त्या भक्ताची सन्मानाने सुटका होते. अहंकारी व्यक्तीचा पराभव. याच अध्यायात असेही वर्णन येते की जे लोक सत्तेच्या किंवा संपत्तीच्या मदाने गरिबांना त्रास देतात त्यांना स्वामी कशाप्रकारे धडा शिकवतात. अध्यायाचे मुख्य सार. 1. शरणागती. जर तुम्ही पूर्णपणे स्वामींना शरण गेलात तर जगातील कोणतीही शक्ती तुमचे नुकसान करू शकत नाही. 2. सत्याचा विजय. स्वामी नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहतात. खोट्या आरोपांतून मुक्त होण्यासाठी या अध्यायाचे पठण फलदायी मानले जाते. 3. नामस्मरण. संकट काळात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने संकटाची तीव्रता कमी होते. फलश्रुती. हा अध्याय वाचल्याने काय होते. जर कोणावर कोर्ट कचेरीचा खटला किंवा खोटा आरोप झाला असेल तर हा अध्याय वाचल्याने न्याय मिळण्यास मदत होते. शत्रूचा त्रास कमी होतो आणि भीती नष्ट होते. मनाला उभारी मिळते आणि संकटांशी लढण्याचे बळ मिळते. अनन्यभावे शरण येती त्यांसी स्वामी रक्षिती. संकटी धावूनी येती भक्तवत्सल समर्थ. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. असेच रोज अध्याय जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.